नमस्कार. आज ॲग्रोव्हिजनमध्ये खरं म्हणजे माझा आवाज चांगला नाही आहे आणि त्यामुळं मी जास्त बोलणार नाही. आणि मूळ या ॲग्रोव्हिजनमध्ये मी गडकरी साहेबांचं भाषण ऐकण्याकरता आलेलो आहे संत्रावर. या ॲग्रोव्हिजनच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले माननीय नामदार नितीनजी गडकरी, सर्व मान्यवर मार्गदर्शक, संत्रा उत्पादक शेतकरी बंधू आणि भगिनींनो, नामदार नितीनजी गडकरी यांच्यामुळं आपल्याला शेतकऱ्यांकरता ॲग्रोव्हिजन कृषीचे प्रदर्शन विदर्भामध्ये व्हायला लागले. खरं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात, पुण्याला, नाशिकला हे प्रदर्शनं व्हायचे आणि ॲग्रोव्हिजनच्या माध्यमातून कृषीचे प्रदर्शनं, कृषीचे संवाद सुरू करण्याचं काम माननीय नामदार नितीनजी गडकरी यांनी केलं. त्याच्याबद्दल मनपूर्वक त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. कारण एक वेळा ती संस्कृती निर्माण झाली की मग बाकीच्या शहरामध्ये सुद्धा ते वाढायला लागतं. संत्र्यावर गडकरी साहेबांनी संत्र असो, ऊस असो किंवा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्याकरता मदर डेअरीला केलेलं पाचारण असो, हे प्रत्यक्षरित्या गडकरी साहेबांनी विदर्भातल्या आत्महत्या थांबवण्याकरता प्रत्यक्षरित्या उचललेलं पाऊल आहे. आणि संत्र्याच्या संदर्भात तर ते सातत्याने सर्वांशी बोलत असतात, शास्त्रज्ञांशी बोलत असतात. संत्र्यासाठी पाणी पाहिजे म्हणून पाण्यासाठी जलसंधारण, जलसंधारणावर सातत्यानं बोलतात. आणि संत्र्याचं ग्रेडिंग झालं पाहिजे, वॅक्सिंग झालं पाहिजे, चांगल्या कलमा मिळाल्या पाहिजे, शास्त्रज्ञाचं तंत्रज्ञान तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे. यासाठी आजची कार्यशाळा आहे. संत्र्याचं प्रोसेसिंग सुद्धा झालं पाहिजे आणि त्यामध्ये ज्या अडचणी येतात त्या सुद्धा दूर झाल्या पाहिजे, या निश्चितच अपेक्षा आहे. आज मी गडकरी साहेबांना एक विनंती करू इच्छितो की निश्चितच अनेक वेळा म्हटलं जातं की संत्र्याचे कलम कदाचित दोषपूर्ण आहेत असं म्हटलं जातं आणि चांगले कलम निर्माण झाले पाहिजे ही अपेक्षा आहे. मी आत्ताच दिलीपजी घोष आणि पंचभाईजी पंजाबराव कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, जैनचे शास्त्रज्ञ यांच्याशी मग बोलत होतो की प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपली संत्रा बाग ही 20 वर्ष टिकली पाहिजे, 20 वर्ष फळं दिले पाहिजे, तर चांगल्या कलमा मिळाल्याच पाहिजे. आणि म्हणून एक पाऊल गडकरी साहेबांनी निश्चित उचललं आहे आणि तेच पुढे गेलं पाहिजे की NRCC, संत्र्यासाठीचं असलेलं ICR, इंडो इस्रायल फाउंडेशन, त्याचप्रमाणे कृषी विज्ञान केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचं कृषी विभाग या माध्यमातून NRCCच्या आणि इंडो इस्रायलच्या ॲडॉप्टेड नर्सरी ह्या ग्रामीण भागामध्ये सुरू झाल्या पाहिजे. ह्या ग्रामीण भागामध्ये ॲडॉप्टेड नर्सरी सुरू झाल्या पाहिजे आणि ते पाऊल उचललेलं आहे. परंतु त्यामध्ये गती थोडी कमी आहे. ती गती जर वाढवली, कारण आज प्रश्न असा आहे की इंडो इस्रायलवाले सुद्धा कलमा देऊ शकत नाही, NRCC वाल्यांचे कलमा संपतात आणि मग ते म्हणतात की तुम्हाला खाजगीमधून घ्यायचे आहे. मग जेवढं काही खाजगी आहे तेवढं जर तुमचं ॲडॉप्टेड तंत्रज्ञान असलं तर त्यामध्ये गॅरंटी चांगल्या तऱ्हेनं राहू शकेल. आणि म्हणजे हे कलमाच्या संदर्भात आवश्यक आहे. दुसरी गोष्ट की फ्रूट ड्रॉपिंगचा खूप मोठा प्रश्न आहे. हा एका वर्षाचा नाही, 2-3 वर्षापासून आहे. पण काही ठिकाणी आढळून आलं की चांगल्या ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस असल्या
जमिनीची गुणवत्ता चांगली असली, जमिनीचा कर्ब चांगला असला तर फ्रूट ड्रॉपिंगचं प्रमाण आपोआप कमी होतं. ड्रेन जर चांगल्या तऱ्हेनं केल्या गेले तरी फ्रूट ड्रॉपिंग कमी होतं, फायटोप्थेराही कमी होतो. आणि मग जिथे फ्रूट ड्रॉपिंग होते विदर्भामध्ये अनेक वर्षापासून संत्र्याचे झाड आहे, त्या जमिनीची गुणवत्ता काय आहे. एक वेळा पुन्हा जसं भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सॉइल हेल्थ कार्ड केलं, तर या संत्र्यांकरता पुन्हा एक वेळा जमिनीचं सर्वेक्षण करणं सॉइल नावाच्या संस्थेच्या माध्यमातून ते आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट की संत्रा आला की भाव पडतात. या वर्षी एवढे भाव पडले की संत्र चांगले आले पण व्यापारीच नाही आले. संत्र आले की व्यापारी काहीतरी कारण सांगतात, कधी बांगलादेश सांगतात, कधी श्रीलंका सांगतात, जसे भारतातले लोक संत्र खात नाही. पण पर्पजफुली भाव पाडल्या जातात आणि 4,500चे भाव 2,000वर 2,500वर येतात आणि मोठी फसगत होते. यासाठी एक सॉलिड मेकॅनिझम हे सुद्धा केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चर्चा करून हे निश्चितपणे आपल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यासाठी निर्माण झालं पाहिजे. गडकरी साहेबच आहेत की ते याच्यावर काहीतरी उपाय करू शकतील आणि त्याच्यामुळं या गोष्टीचं मार्गदर्शन निश्चितपणे आम्हा सगळ्यांना पाहिजे. प्रोसेसिंग सुद्धा सुरू व्हावं. गडकरी साहेबांनी, देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बरेच प्रयत्न त्या संदर्भात केले. अडचणी पण आल्या, कोरोना पण आला. रामदेव बाबा सुद्धा सुरू करणार होते, तेही पण कोरोनाच्यामुळे थांबलं. आता पुढचं पाऊल या संदर्भात टाकलं जावं ही अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि आपण माझा बिघडलेला आवाज सुद्धा ऐकून घेतला, याच्याबद्दल धन्यवाद व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद.